श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे महाशिवरात्र। या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात। कारण की या काळामध्ये शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि या काळामध्ये आपण जी काही पूजा करू, जी काही सेवा करू तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत असते। तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव पृथ्वीवरती येतात अशी देखील मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी आपण शिवशंकरांची पूजा उपासना आवर्जून करायचीच आहे। आता या दिवशी आपण शिवलीलामृत पारायण करू शकता। अगदी संपूर्ण पारायण 1 ते 15 अध्याय देखील पठण करू शकता किंवा पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल किंवा शिवलीलामृत मधील 11वा अध्याय देखील पठण केला तरी पण चालेल। यामुळे देखील आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते। तसेच या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करावा। आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे। त्यासोबत आता या दिवशी आपल्याला काही ठिकाणी दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही। आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही। मग आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। आता महाशिवरात्रीच्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय व सेवा करता येणार नाही। आता या दिवशी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा अगदी तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर देखील असा दिवा प्रज्वलित करू शकता। तर आज सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला 11 काळे तीळ घ्यायचे आहे। आता दिवा प्रज्वलित करावा। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि 11 काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा किंवा अगदी तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र देखील 108 वेळा म्हणू शकता। तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केला तरी पण चालेल, पण या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी आवर्जून करायचाच आहे। आता आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। आपला मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे। यानंतर हे 11 काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आता हा दिवा जर आपल्याला रात्रभर प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर रात्रभर जरी हा दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल। यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल। अगदी मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता। देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे जरी प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल। यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येत असते। आता यानंतरचा दुसरा दिवा आपण शिव मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आता या दिवशी शिव मंदिरामध्ये खूप गर्दी असते। अशा वेळेस उपाय सेवा करणे शक्य होत नाही। मग अगदी शिव मंदिराच्या प्रवेशद्वारावरती जरी तुम्ही असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। यामुळे देखील आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। आता हा दिवा घेताना तुम्ही मातीची पंती घ्या किंवा कणकेचा दिवा घ्या, पण हा दिवा आपल्याला शुद्ध तुपाचा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करावा। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। तसेच भगवान भोलेनाथांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आवर्जून करायचा आहे।
अगदी प्रदोष काळामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। सायंकाळी 5 नंतर जरी तिथे दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। आता दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तेथील दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा दिवा प्रज्वलित असेल तर त्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल। पण या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे। शिवलिंगावरती अभिषेक देखील करायचा आहे, शुद्ध जल अर्पण करायचं आहे, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलपत्र या सर्व गोष्टी भगवान भोलेनाथांना अर्पण कराव्या। चंदन लावायचं आहे, भस्म लावायचं आहे। तसेच भगवान भोलेनाथांना साज शृंगार खूप प्रिय आहे, त्यामुळे सफेद रंगाची फुले देखील भगवान भोलेनाथांना अर्पण करायची आहे। आता या दिवशी आपण शिवलिंगावरून जे काही पाणी खाली पडत असतं त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे, आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होत असतं। तसेच थोडंसं घरामध्ये देखील शिंपडावं, यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते। आता या दिवशी आपल्याला बेलपत्राच्या झाडाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा कसा बनवायचा तर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे। कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे। मोहरीचं तेल या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं। तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, या दुधामध्ये हळद टाकायची आहे। आता हे सर्व घेऊन आपण बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे। आता भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर मंदिराच्या बाहेर देखील आपल्याला बेलपत्राचं झाड बघायला मिळतं किंवा इतरत्र कुठेही बेलपत्राचं झाड असेल तर तिथे जरी ही पूजा सेवा केली तरी पण चालेल। समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली। बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल। असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली। बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात। बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत। हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला गेला आहे। त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे। आता याच बेलाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे। आपण जो काही चौमुखी दिवा आणला होता तर त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे। तसेच 11 काळे तीळ घ्यायचे आहे। हे 11 काळे तीळ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर एक सफेद फूल देखील त्या दिव्याला या दिवशी आवर्जून अर्पण करावं। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे। आता यानंतर शुद्ध जल अर्पण करायचं आहे, कच्चं दूध आणि हळद देखील आपण बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचे आहे। बेलपत्राच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो असे म्हणतात। आता यानंतर आपण बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर बेलाच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बेलाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने बेलाच्या झाडाजवळ सांगायचं आहे। त्यानंतर बेलाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। तसेच बेलाच्या झाडाखाली आपण थोडीशी साखर देखील अर्पण करावी। आता ही पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आपण कुणाच्याही इथे गेलो किंवा मध्ये कुठे थांबलो तर जो काही आपण उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तसेच या दिवशी आपण शमीच्या झाडाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग तिथे देखील तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता। यामुळे देखील भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होत असतात। तसेच शमीपत्र व बेलपत्र आपण या दिवशी भगवान भोलेनाथांना अर्पण करायला विसरायचे नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।